ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होणार आहे. आणि त्यांचे बंधू श्री प्रमोददादा रहाटे आणि त्यांचे बंधू यांच्या माध्यमातून आपल्याला आजच्या या स्पर्धेसाठी द्वितीय पारितोषिक रक्कम 11,111 या ठिकाणी लाभलेले. पुन्हा या ठिकाणी आपण मैदानाच्या दिशेने जातोय. पहिला चेंडू फेकला गेला आहे आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी मोठा फटका देखील खेळला गेला आहे आणि 2 धावा देखील या ठिकाणी घेतल्या गेल्या. सुंदर रन बिटवीन द विकेट. प्रथम या ठिकाणी फलंदाजीला आलेले 3 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या. तर मित्रांनो, कर्जी संघ या संघाने आपला सन्मान घेण्यासाठी आई रामदाई कालकाई कोंडेबचे जे मामाई क्रिकेट क्लब शेरवली यामध्ये शेरवली संघ नाणेफेकीचा कळ घेऊन प्रथम गोलंदाजी स्वीकारलेले आहे. रमजाई कालकाई कोंडे संघाकडून प्रथम फलंदाजी करत असताना प्रवीण आणि प्रतीक पहिल्या चेंडूवरती 3 धावा या ठिकाणी केल्या गेल्या आणि दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव या ठिकाणी केली गेली. अशा महत्वाच्या 4 धावा या ठिकाणी आपण पाहिल्यात आणि सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आलाय तो अक्षय. 2 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा सज्ज असेल तो अक्षय. पाहूया पुढील चेंडूचा मारा करतोय. पुन्हा एकदा आखूड टप्प्याला चेंडू होता. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. नक्कीच हातातून चेंडू निसटला तर नक्कीच 4 धावा आल्या असत्या, परंतु हे पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये या ठिकाणी प्रत्येक चेंडू अडवावा लागेल, कारण फक्त मैदानाबाहेर 2च फिल्डर या ठिकाणी असतात बाउंड्री लगत, सीमा लगत. त्यामुळे महत्वाची भूमिका असेल ही क्षेत्ररक्षणाची. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय अक्षय कडून. 4 चेंडू फेकले गेले आणि या 4 चेंडूंमध्ये 5 धावा मात्र दिल्या गेल्यात. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहिली आणि स्ट्राईक वरती मात्र आता असेल प्रतीक आणि नॉन स्ट्राईकला प्रवीण. अशी सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आहे. पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू होती येतोय. फिल्डर 1 धाव तोपर्यंत घेतली जाते, पण तोपर्यंत मिळालेली या ठिकाणी आपण मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 धावा पूर्ण आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली. धावसंख्या होते 7 धावा. आजच्या या स्पर्धेसाठी महत्वपूर्ण जबाबदारी या ठिकाणी आपण पाहिली. प्रथम क्रमांक चषक ही मानाची सन्मानाची चमचमणाऱ्या 2 ट्रॉफी आपण पाहिल्या. प्रथम क्रमांक चषक आणि द्वितीय क्रमांक चषक ज्यांच्याकडून प्राप्त झालेला आहे असे सन्माननीय आदरणीय श्री प्रवीणजी गोलांबडे व श्री विनयजी गोलांबडे कोळंबे सर यांच्याकडून आपल्याला प्राप्त झाले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी, कारण प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या चमचमणाऱ्या ट्रॉफ्या आपण पाहतोय. कोण होणार आजचा हा श्री सूर्यप्रकाश चषक 2026चा मानकरी. त्यानंतर तृतीय क्रमांक चषक ज्यांच्याकडून प्राप्त झालेले आहे श्री नितीन जाधव सर दिवा यांच्याकडून प्राप्त झालेले आहे. प्रत्येक मॅच सामनावीराचा चषक कुमारी ईशान शिगवण यांच्याकडून प्राप्त झालेला आहे. तसेच मालिकावीर चषक श्री शांतारामजी कोळंबे सर. उत्कृष्ट गोलंदाज चषक कुमार नाईरा कोळंबे. उत्कृष्ट फलंदाज चषक कुमारी आरवी कोळंबे. आणि जे संघाने या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे त्या सर्व संघांना सन्मान चिन्ह आणि आलेल्या पाहुण्यांना देखील आपण याकडे सन्मानित करण्यासाठी सन्मान चिन्ह त्यांच्याकडे प्राप्त झालेले आहेत. असे श्री सूर्यप्रकाश प्रगती मंडळ शिगवणवाडी यांच्याकडून, तसेच कुमारी निधी शिगवण, श्री दीपक दौलत जाधव, श्री प्रशांत दौलत जाधव यांच्याकडून सन्मान चिन्ह प्राप्त झालेले आहेत. तसेच विजेता उपविजेता या संघांसाठी गोल्ड आणि सिल्वर मेडल ज्यांच्याकडून प्राप्त झालेले आहेत श्री विजयजी कोळंबे सर यांच्याकडून चेंडू आजच्या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत श्री संदीपजी जाधव सर. आणि मालिकावीर यांच्या कूलर हे श्री सुनीलजी गावडे सर यांच्याकडून प्राप्त झालेले आहे. या सर्व देणगीदारांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. तसेच उत्कृष्ट फलंदाजासाठी देखील मोठं या ठिकाणी बक्षीस असेल, मनगटी घड्याळ असेल. उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी देखील मनगटी घड्याळ आहे, ते प्राप्त झालेले आहे सुनीलजी घडवले सर यांच्याकडून. स्टंप आजच्या या स्पर्धेला ज्यांच्याकडून प्राप्त झाले ते दिवेजी शिगवण. आजच्या स्पर्धेला पाण्याची व्यवस्था सन्माननीय अनिलजी फालेसर कणकवली. कुणाला दुखापत झाली तर प्रथम उपचारचं किट या ठिकाणी उपलब्ध असेल. प्रथम उपचार बॉक्स ज्यांच्याकडून प्राप्त झाला कुमारी ध्वनित यादव. ऑरेंज आणि पर्पल कॅप कुमारी श्रिया
आणि श्रीशा जाधव. अंपायर यांच्यासाठी कॅप आणि टी शर्ट श्री कमलाकरजी शिगवण. स्कोरर कार्डसाठी लागणाऱ्या वस्तू श्री मंगेशजी शिगवण आणि प्रफुल्लजी जाधव. जेवणासाठीचे साहित्य सन्माननीय सचिनजी शिगवण. जेवणासाठी जागेची व्यवस्था व तयारी केलेली आहे सन्माननीय शशिकांतजी सकपाल. आणि आजच्या स्पर्धेची उत्तम फोटोग्राफी करत आहेत कुमार रणजितजी शिगवण. तसेच DTP एडिटिंग कुमार मितेशजी निकम. सत्कार शाल यांच्याकडून प्राप्त झाले श्री सचिनजी जाधव आणि विशालजी जाधव. चहा पाण्याची व्यवस्था श्री अनिलजी शिगवण शशिकांतजी सकपाल. सनबोल ज्यांच्याकडून प्राप्त झालेले ते सूर्यप्रकाश प्रगती मंडळ शिगवणवाडी रजिस्टर. आणि या सर्व देणगीदारांचं पुन्हा एकदा आपण जोरदार आलेले स्वागत करूया, कारण ज्यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते हे महत्त्वपूर्ण आपल्या पाठीमागे उभे राहिले म्हणून आजची स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. या सर्व देणगीदारांचं पुन्हा एकदा टाळ्यांच्या कडकडात स्वागताने आपण या ठिकाणी सर्वांचा आभार मानूया. आणि पुन्हा आपण जातोय मैदानाच्या दिशेने. पहिलं षटक फेकलं गेलं. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आली 8 धावा. आता दुसरं षटक फेकलं जाते. दुसरं षटक घेऊन आलाय सुजित. स्ट्राईक होते असेल प्रवीण आणि प्रतीक. चला जास्त वेळ घेता येणार नाहीये. पंचांना देखील विनंती असेल अगदी वेळेत आपल्याला सामने संपायचे, कारण अजूनही आपली पहिली फेरी चालू आहे. पहिल्या फेरीवर दुसरा सामना चालू आहे. 8 सामने आपल्या पहिल्या फेरीमध्ये खेळायचे आहेत. जास्त वेळ घेता येणार नाही मित्रांनो. पॉवर प्लेचं पहिले षटक या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. पुन्हा एकदा सज्ज असेल पाहूया पुढील चेंडू. सुजित यांच्या हातामध्ये चेंडू फेकला जातोय. चेंडूचं स्वागत केलं जाते. पहिल्या चेंडूवरती मला वाटतं 1 धाव तर नक्कीच घेतली जाते, परंतु 1 नाही तर 2 धावा या ठिकाणी घेतल्या जात आहेत. 1-1 धाव फार महत्वाची असते आणि 1-1 धाव या ठिकाणी जोडल्या जातात. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या होते 10 धावा. आता 10 धावा जर आपण कोणाच्या जर्सीवरती पाहिला तर आपल्या क्रिकेट विश्वातील ज्यांना आपण देव मानतो असे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना देखील आपण मानवंदना देऊया, कारण ज्यांच्या प्रेरणेने आपण सर्वजण या ठिकाणी खेळत आहोत. पुन्हा या ठिकाणी मला वाटते चेंडू येतोय समोरच्या कक्षाच्या दिशेने, परंतु चेंडू मात्र अडवला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहिलं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे खेळाडूसाठी, कारण असं वाटत होतं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर येईल का, परंतु चेंडू मात्र सीमारेषेच्या आतमध्ये थांबून ठेवलाय. असं सुंदर क्षेत्ररक्षण ज्यांच्याकडून आपण पाहिलं तो आहे प्रतीक. प्रतीक आणि फलंदाज देखील प्रतीक मला वाटतं खेळतोय. पुन्हा एकदा सज्ज असेल. पुन्हा या ठिकाणी चेंडूला दिशा दिली जाते. ऑफच्या दिशेने चेंडू फेकला जातोय. तोपर्यंत या ठिकाणी मात्र 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात आणि 2 धावा देखील पूर्ण. 1-1 रन या ठिकाणी 1-1 धाव जोडली जाते आणि 3 धावा घेतल्या गेल्यात. क्या बात आहे. असं वाटलं की 2 धावा होत्या, परंतु 2 नाही तर मी 3 धावा घेऊ शकतो असे दोन्ही हे फलंदाज या ठिकाणी नक्कीच सुंदर आपल्याला पाहायला मिळते. रनअप असे दोन्ही फलंदाजांचं या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सगळं धावसंख्या होते 15 धावा. आणि खऱ्या अर्थानं आजची स्पर्धा आपल्या या मैदानामध्ये संपन्न होत आहे. असे ज्यांच्या नावानेच हे मैदान या ठिकाणी आहे असे भगवानदादा पाटील सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी भगवानदादा यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं आहे, कारण त्यांच्या माध्यमातून आपल्याला हे मैदान या ठिकाणी उपलब्ध झालं आणि आपल्या विभागाच्या जेवढ्या ज्याही स्पर्धा असतील, विभागाच्या बाहेरच्या ज्याही स्पर्धा असतील ते या मैदानामध्ये नक्कीच आपल्याला उपलब्ध करून देणारे हे मैदान असे भगवानदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी आयोजक यांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना देखील मी अतिथीभोग कक्षामध्ये अस्तनस्त होण्याची विनंती करतो. चला सामना चालू ठेवायचा मित्रांनो. जास्त वेळ घेता येणार नाहीये, कारण आपल्याला 3 षटकांचे हे सामने आहेत. पहिल्या फेरीत आपल्याला 8 सामने खेळायचे आहेत. 8 सामने खेळत असताना देखील तेवढाच वेळ आपल्याला या ठिकाणी खर्च करायचा आहे. त्यामुळे महत्त्वाचं असेल की टाइम इज मनी. वेळ ही पैसा आहे मित्रांनो. वेळ आपल्याला जास्त घालवायचा नाही आहे. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजावरती सुजित. पुन्हा हवेमध्ये चेंडू पाहूया. या ठिकाणी चेंडू होतो यष्टीरक्षक तोपर्यंत घेता येईल का झेल, आणि सुंदर झेल घेतला गेलाय.
सुंदर या ठिकाणी आपण झेल पकडलाय आणि एक मोठा गडी बाद केलाय. सलामीची जोडी या ठिकाणी माघारी परतवले आणि मोठा गडी या ठिकाणी बाद केलाय. कोण झालाय आणि माघारी परततोय प्रवीण. मोठे फटकेबाजी खेळायची होती प्रवीण आला, परंतु असं वाटलं होतं की एक मोठा फटका खेळायचा आहे, परंतु मोठा फटका या ठिकाणी त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला नाहीये आणि एक नाराज होऊन ते माघारी परतले. आता मात्र प्रवीण यांची जागा घेण्यासाठी कोण जातोय आणि नवीन फलंदाज मैदानावर दाखल होत आहेत. मितेशजी निकम एक डावखुले फलंदाज. आता मात्र डावखुले फलंदाज मैदानामध्ये आल्यानंतर एक लेफ्ट आणि राईट अशी ही जोडी आता मैदानामध्ये आपण पाहतोय. नक्कीच ज्यावेळी लेफ्ट आणि रायटर ज्यावेळेला मैदानामध्ये खेळत असतात फलंदाज, त्यावेळेस क्षेत्ररक्षण करताना थोडी नक्कीच या ठिकाणी आपल्याला बदल करावा लागतो आणि तोच बदल या ठिकाणी आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील आणि शेवटचा चेंडू फेकला जातोय. पाहूया. हो क्या बात आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू होते तर फील्डला तोपर्यंत एक धाव तर नक्कीच घेतली जाते आणि एका धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होते 20. 20 धावा दोन षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या होत्या 20 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 12 धावा, अशा एकूण आपल्याला मिळाल्या 20 धावा. आता मात्र शेवटचं षटक. त्यानंतर पुढे होणारा सामना असेल ओम तेलुगा कामतकोण वर्सेस विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ कोंडे. या दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. ओम तेलुगा कामतकोण वर्सेस विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ कोंडे संघ. या मित्रांनो आपण अगदी वेळेत सामने चालू केलेले आहेत. आता मात्र पुन्हा आपण मैदानाच्या दिशेने जातोय. धावखोले फलंदाज आहेत मितेश. आता ज्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे असे कुणबी समाज विकास संघ अठरागाव संलग्न कुणबी युवक मंडळ. या कुणबी युवक मंडळाचे कुणबी शिलेदार आमचे परम मित्र शैलेशजी खळे यांचं या ठिकाणी आगमन झाले. जोरदार टाळ्याने त्यांचं देखील स्वागत करायचं आहे आणि त्यांना देखील विनंती करेन की आपण आमच्या सोबत या ठिकाणी थांबायचं आहे. तिसरं षटक आहे. तिसऱ्या षटकातील या ठिकाणी पहिला चेंडू फेकला गेलाय. पहिल्या चेंडूचं या ठिकाणी स्वागत केले गेले आणि मला वाटतं या ठिकाणी 2 धावा घेतल्या गेल्यात. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होते 22. 22 धावा. एक मोठं टार्गेट उभं करायचं असेल 3 षटकामध्ये तर नक्कीच या ठिकाणी 35-40 असं मोठं आव्हान या ठिकाणी उभं करावं लागेल प्रतिस्पर्धी संघाला. 22 धावा या ठिकाणी केल्या गेल्यात. पाहूया पुढील चेंडू प्रत्येकाचा फेकला जातोय आणि आता मात्र चेंडूचा सामना केला जातोय. चेंडू जातोय आणि या ठिकाणी नियमानुसार येतोय एक षटकार. प्रत्येकाच्या बॅटमधून मिळाला एक षटकार आपण पाहिला. जर चेंडू झाडाला लागला तर षटकार या ठिकाणी घोषित करण्यात येतो आणि तोच फायदा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाला आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होते 28. 28 धावा. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजावरती प्रतीक आणि फलंदाज देखील करतोय प्रत्येक असा हा सामना या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज असेल प्रत्येकाने. पुन्हा चेंडू जातोय सीमारेषे पार. येतात 4 धावा. सुंदर खेळतोय बाबा, कारण खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर एक षटकार आणि चौकार या ठिकाणी आपण पाहिला. सुंदर फटकेबाजी करतोय. एका मागोमाग एक मोठी फटकेबाजी करतोय आणि आपल्या संघाला पुढे नेतोय. आपल्या संघाची धावसंख्या मोठी उंचावतोय. अशी महत्वाची या ठिकाणी भूमिका बजावतोय. रमजाई कोंडे संघाचा हा प्रतीक. आता मात्र प्रत्येक यावेळी सामना होतोय. समोरील संघामध्ये देखील प्रतीक आहे, कोंडी संघामध्ये देखील प्रतीक आहे, परंतु सरस ठरतोय तो रमजाई क्रिकेट काळकाई क्रिकेट कोण संघाचा प्रतीक.
दोन दोन धावा जोडल्या जात आहेत षटकारांच्या मदतीने आणि या 2 धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या होते 34. ज्या धावसंख्येची अपेक्षा होती, ज्या मोठी धावसंख्या या ठिकाणी आम्हाला उभी करायची आहे आणि तीच मनामध्ये एक जिद्द बाळगून या ठिकाणी दोन्ही फलंदाज या ठिकाणी फटकेबाजी करतायत. 34 धावसंख्या या ठिकाणी उभी केली गेली आहे. पुन्हा सज्ज असेल प्रतीकसाठी. हो क्या बात आहे. आतामध्ये चेंडू जर मिळाला असं नक्कीच धाव या ठिकाणी रोखता आले असं. तोपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण करायच्या. 2 धावा देखील पूर्ण केल्या. सुंदर बिटवीन द विकेट आपण पाहतो या दोन्ही खेळाडूंमध्ये. आणि 2-2 धावेच्या मदतीने जोडल्या जातात त्या धावा आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्येपुढे धावसंख्या होते 36. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. एक मोठी धावसंख्या या ठिकाणी उभी केली जाईल का? 40+ या ठिकाणी आव्हान उभं केलं जाईल गेले की पाहावं लागेल. पुन्हा हवेमध्ये चेंडू होते तर फिल्डर तोपर्यंत या ठिकाणी झेल देखील घेतला जातोय आणि आता मात्र माघारी परतलाय तो प्रतीक. जो प्रतीक वरती बाहेरी पडला होता शेरवलीच्या, त्या शेरवलीच्या प्रतीकने कोंड्याच्या प्रतीकला मात्र बाद केलंय. हे दोघेही सरळ ठरलेले आहेत कारण मोठी फटकेबाजी केल्यानंतर देखील बाद केलं. त्याच्यामुळे दोन्ही प्रतीक यांना मी 50-50 असं योगदान देतो आपल्या संघासाठी. पुन्हा शेवटचा चेंडू असेल ना. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी जात आहेत, मैदानामध्ये दाखल होत आहेत सिद्धेश. ओम तेलुबा कामतकोण वर्सेस विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ कोंडे या संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि मला वाटतं या ठिकाणी नाणेफेकीसाठी आलेले आहेत. आणि सन्माननीय महेशजी निकम सर यांच्या शिवहस्ते या ठिकाणी आपण पुढे होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कळ उडवला जाणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. हो या ठिकाणी काय होतं, शेवटचा चेंडू होता, धावा तर घ्याव्याच लागणार आणि त्या धावा घेत असताना देखील या ठिकाणी गडी बाद झाला आणि धावसंख्या किती मिळाली तर 2 धावा नक्कीच घेतल्या गेल्या. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकल्या. धावसंख्या नेऊन ठेवले 39 टू विन. 18 चेंडू 39 धावांची गरज जिंकण्यासाठी असेल जय मामाई क्रिकेट क्लब शेरवली संघाला. आता जो सामना या ठिकाणी नाणेफेकीचा गल उडवला गेला. ओम तेलुबा कामतकोड वर्सेस विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ कोंडे. यामध्ये ओम तेलुबा कामतकोड या संघाने नाणेफेकीचा गौल घेतलाय आणि त्यांनी आपला निर्णय या ठिकाणी कळवायचा आहे. खऱ्या अर्थानं आजच्या या स्पर्धेचं जे ठिकाण आहे हे महत्वाचं स्थळ म्हणजे दिवा सप्रा मैदान म्हणून जे ओळखलं जातं असे भगवानदादा पाटील मैदान आणि या मैदानाचे मुख्य व्यवस्थापक सन्माननीय भगवानदादा पाटील सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि संपूर्ण मुंबई कमिटी यांना विनंती करेन की आपण भगवानदादा पाटील सरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. सर्व मुंबई कमिटी. ओम तेलुबा कामतकोड संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल घेतला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. सन्माननीय आजच्या स्पर्धेसाठी या ठिकाणी सन्माननीय दोंडूजी जाधव सर यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं मी मंडळाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. चला पंच लवकर क्षेत्र सजून घ्या. आजच्या या स्पर्धेसाठी
आर्थिक सहकार्य लाभलेले सन्माननीय श्री मारुती चिपळूणकर सर माजी सरपंच यांच्याकडून 2500 रुपये. सौ साक्षी शरद आदावडे 2222. श्री प्रफुल्लजी घोडेराव 2222. श्री दशरथजी मांडवकर 1111. श्री आत्माजी तटकरे 1111. श्री रुपेजी चिपळूणकर 1111. श्री दीपकजी कोळंबे 1001. श्री प्रदीपजी बेनकर 1001. श्री सुनीलजी करंजकर देगाव 1001. श्री दीपताई शिगवान माजी सरपंच कोंडे 1001. श्री विनोदजी राटे शिवसेना शाखा प्रमुख कोंडे 1001. श्री विजयजी बालगुडे करंजाली 1001. श्री सुरेशजी घडवडे 1000. श्री नरेशजी गावडे सचिव कोळबांदे जिल्हा परिषद शिवसेना 1000. श्री सुनीलजी चव्हाण विभाग प्रमुख उन्नावडे शिवसेना 1000. कुमार अक्षयजी चौगुले राजवेल 1000. श्री संतोषजी आगरे करंजाली 1000. श्री कमलाकरजी शिगवान 600. श्री राजेंद्र गोलामडे 555. श्री प्रसन्न माली पनवेल 555. श्री जितेशजी हवालदार 555. श्री रविकांत लंगोटे नांदेड 555. श्री मनोहरजी बेनकर पोफळवणे 555. श्री दिनेशजी मांडवकर 501. असे सर्व देणगीदारांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण आजच्या या स्पर्धेला महत्त्वपूर्ण आर्थिक योगदान त्यांच्याकडून लाभलेलं आहे. पुन्हा आपण जातोय मैदानाच्या दिशेने. पहिला चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकाचा नक्कीच या ठिकाणी फायदा उचलला जाईल आणि पहिल्या चेंडूला या ठिकाणी मिळाल्यात 4 धावा. कारण मोठं टार्गेट या ठिकाणी उभं केले गेले. जवळजवळ 39 धावांचं टार्गेट डोळ्यासमोर असताना देखील या ठिकाणी सरासरी जर आपण पाहिल्या तर 3 षटकांमध्ये 18 चेंडूमध्ये 39 धावा या ठिकाणी करायच्या आहेत. म्हणजे 13च्या रन रेटने या ठिकाणी खेळावे लागेल. प्रत्येक षटकामध्ये 13 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. असं हे टार्गेट डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी फलंदाजीसाठी आले दोन्ही फलंदाज. राजेश आणि सुदेश अशी सलामीची जोडी या ठिकाणी आपण पाहतोय. रत्नेश आणि सुदेश अशी सलामीची जोडी या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा पॉवर प्लेचा फायदा उचललाय आणि पुन्हा चेंडू भिरकावलाय. सीमारेषे पार आल्यात पुन्हा 4 धावा. 2 चौकार या ठिकाणी आपण पाहिले. 2 चेंडूवरती 2 चौकार या ठिकाणी लगावले गेले. महत्वपूर्ण फलंदाजी करतात हे दोन्ही फलंदाज आणि 2 चेंडू 8 धावा या ठिकाणी केल्या गेल्या. गोलंदाजीवरती आले तर मंगेशमध्ये देखील मोठी जबाबदारी असेल. कारण पॉवर प्लेच्या या षटकामध्ये आपल्याला रोखून ठेवावं लागेल फलंदाजांना. परंतु सुंदर फटकेबाजी करतात साकुळे संघाकडून. पुन्हा मला वाटतं या ठिकाणी चेंडू हवेमध्ये मात्र आणि या ठिकाणी मोठा झेल घेतलाय आणि 2 चौकार मागून या ठिकाणी माघारी परतावं लागेल रत्नेशला. 2 चेंडू 8 धावा. तिसऱ्या चेंडूवरती मात्र मोठा गडी बाद केलाय आणि एक मोठं दडपण प्रेशर जे आलं होतं की मला 2 चेंडूवरती 4 धावा 8 धावा यानंतर दिल्यानंतर गोलंदाजांवरती देखील तेवढंच प्रेशर येतं. परंतु ते प्रेशर ते दडपण मला घालवायचं असेल तर मला या ठिकाणी रत्नेशला बाद करावी लागेल आणि तेच महत्वाची भूमिका या ठिकाणी बजावली गोलंदाज मंगेश यांनी. आता मात्र नवीन फलंदाज नवीन गडी या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होतोय. रत्नेशाची जागा सांभाळण्यासाठी रुपेश असे मला वाटतं सर्वांच्या नावामध्ये क्ष आहे. षटकार मारणारे दिसत आहेत असं वाटतंय आणि गोलंदाज देखील श आहे. अशी शेवरील शेवटच्या नावामध्ये आपल्या शेवर अशी खूप सारे खेळाडू आहेत. असेच खेळाडू आपल्या ठिकाणी पाहायला मिळाले. रत्नेश, सुदेश, रुपेश आणि आता मंगेश जो गोलंदाजी करतोय तो मंगेश यांची पुन्हा एकदा सज्ज असेल. पाहूया पुढील चेंडू. आता मात्र आकुड्या टप्प्याचा चेंडू. मात्र पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू. एक वाईट म्हणजे एक बोनस पॉईंट आपल्याला मिळाला. 1 धाव अतिरिक्त धाव आपल्याला मिळाली आणि 1-1 धावा फार महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये आणि ते 1-1 धावा या ठिकाणी जोडल्या जातात एक अतिरिक्त धावच्या रूपाने. पुन्हा एकदा सज्ज मंगेश. पाहूया पुढील चेंडू. हो क्या बात आहे. पुन्हा हवेमध्ये चेंडू उठे येतात फिल्डर
घेतील का मोठा झेल? आणि घेतला एक मोठा झेल, बाद केलाय मात्र बदला या ठिकाणी माघारी परततोय रुपेश. ज्या रुपेशवरती एक मोठी जबाबदारी होती रत्नेश बाद झाल्यानंतर, ती जबाबदारी मात्र रुपेश सांभाळू शकला नाहीये. पहिला चेंडू खेळला, परंतु पहिल्या चेंडूचा सामना करत असताना एक झेल दिला आणि बाद होऊन माघारी परतला. आता दाद द्यावी लागेल ती गोलंदाजाला मंगेश यांच्या. पहिल्या चेंडूवरती 4 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा, तिसऱ्या चेंडूवरती विकेट, चौथा चेंडू वाईट आणि 5वा चेंडू या ठिकाणी विकेट. अशी महत्वाची गोलंदाजी केली. 2 चेंडूंवरती 2 चौकार जरी आले तरी महत्वपूर्ण जबाबदारी मी घेतले असं दाखवून दिले मंगेश यांनी. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय आपल्या संघाची जबाबदारी घेण्यासाठी योगेश. महत्वपूर्ण 2 गडी या ठिकाणी बाद केले. 2 गडी त्यांच्या नावावरती या ठिकाणी आपण पाहिले मंगेश. कारण प्रत्येक सामन्यामध्ये मित्रांनो आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. मोठे बक्षीस या ठिकाणी आपल्याला अंतिम शेवटच्या स्पर्धेमध्ये बक्षीस समारंभामध्ये आपण पाहणार आहोत. असं पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा चेंडूवरती येतोय फिल्डर, हवेमध्ये चेंडू आणि परावर्त या ठिकाणी झेल सुटलाय आणि 2 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत. नक्कीच हा देखील विकेट मिळाला असा मंगेश यांना, परंतु थोडस हवेमध्ये चेंडू होता, चेंडूवरती येईपर्यंत थोडा उशीर झाला आणि एक मोठं जीवदान देखील या ठिकाणी आपण मिळालं. त्या जीवदानाचा नक्कीच या ठिकाणी फायदा उचलतात का हे देखील पाहावं लागेल. साकुळी संघ, ओम तेलुबा कामतकोण संघ यांनी जी फलंदाजी आपण पाहिली अजूनही थोडीशी मंदावलेली धावसंख्या आपल्याला पुढे सरकवायची आहे, मोठी धावसंख्या उभी करायची आहे. तर या ठिकाणी मोठी फटकेबाजी खेळावी लागेल. आता मात्र काय होत आहे, या चेंडूवरती त्रिफळाचित केलंय, माघारी परतवले. मंगेश यांनी दाद द्यावी लागेल मंगेशांच्या गोलंदाजीला, कारण सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. 3 गडी बाद केलेत पहिल्या षटकामध्ये आणि धावसंख्या दिल्यात त्या 11 धावा. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 11 धावा. तसेच आजच्या या स्पर्धेसाठी सन्माननीय सुधीरजी माडिक सर यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आलेले. सुनीलजी कोळंबे सर 501 रुपया, रमेशजी रामाने सर करंजले 501 रुपया, उदयजी भारद्वाज भुईसर 501 रुपया, श्री अनिलजी मोगले फरारे 501, कुमार यश नितीन शिगवन 501, कुमार श्रियांश करण शेनवी 501, कुमार तन्वय कोळंबे 501, कुमार आयुष मांडवकर रुकी 501, कुमार प्रियांश गोलांबे 501, श्री प्रदीपजी घाणेकर पोफलवणे 500 रुपये, श्री सोनूजी बालेकर 500, श्री नितेश पालकर खारी 501, श्री संदीपजी कोळंबे 501, संदीपजी घडवडे 501, श्री महेंद्र सावंत भविष्य 501, कुमार सार्थक शशिकांत सकपाल 500 रुपये, श्री अमित कोळंबे 500 रुपये, कुमार अनुज सरमोलकर 500 रुपये, श्री प्रवीणजी मनवल सर फनसू 501, श्री महेशजी गरडकर उन्हारे 501, श्री मनोहरजी माटल पोफलने 251. असे भरघोस या ठिकाणी आपल्याला आर्थिक पाठबळ मिळाले. तर सर्व देणगीदारांचं मी पुन्हा एकदा सूर्यप्रकाश चषक 2026 या स्पर्धेमध्ये सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि खूप खूप धन्यवाद देतो. पहिल्या षटक या ठिकाणी संपले. पहिल्या षटकामध्ये 11 धावा या ठिकाणी केल्या गेल्यात. आता मात्र दुसरे षटक कोणावरती जबाबदारी दिली जाते आणि दुसरे षटक या ठिकाणी घेऊन आलेत प्रवीण. चला पुन्हा सज्ज असेल गोलंदाजावरती प्रवीण. हातामध्ये चेंडू प्रवीण यांच्या. पहिला चेंडू फेकला जातोय. पहिल्या चेंडूचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय आणि चेंडू जातोय. पंचांचा इशारा येतो हे देखील पाहावं लागेल. पंचांचा इशारा येतो. 2 हात उंचावून सांगतायत 6 धावा. पहिला चेंडू फेकला गेला आणि पहिल्या चेंडूचं या ठिकाणी स्वागत केलं गेले 6 धावाने.
कुठेतरी मंदावलेली धावसंख्या वाढत होती. 11 धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या 2 चौकाराच्या मदतीने. आता मात्र 6 धावेच्या मदतीने धावसंख्या नेऊन ठेवले. धावसंख्या होते 17 धावा. दोन धावा या ठिकाणी गेल्या गेल्यात. आणि अंपरला सांगा जे काय असेल ते. पुन्हा अकोट टप्प्याचा चेंडू. अकोट टप्प्याचा या ठिकाणी स्वागत केलं जातंय षटकाराने. एका मागोमाग एक षटकार चौकारांची आतिषबाजी करतोय. सुंदर फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कोण खेळतोय? आपल्या पुसरेकर साहेब आणि कल्पेश मोरेंचे पण आभार म्हणा. सुदेश 2 षटकार या ठिकाणी आपण पाहिले. महत्वपूर्ण षटकार होते आपल्या संघासाठी. कारण 39 धावांचं आपल्याला आव्हान पूर्ण करायचं असेल तर आपल्याला मोठे खेळी खेळावे लागेल, मोठे फटके मारावे लागणार. चौकार षटकारांची या ठिकाणी आतिषबाजी करावी लागेल आणि तीच महत्वाची भूमिका या ठिकाणी बजावताना दिसत आहेत सुदेश. आणि या पुन्हा एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरले. धावसंख्या नेऊन ठेवले. धावसंख्या होते 26. 26 धावा. सुंदर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. मिसअंडरस्टँडिंग पुन्हा एकदा सज्ज असेल. पावला चेंडू फेकला जातोय. पुन्हा सुंदर चेंडू फेकला जातोय. एक धाव तर नक्कीच घेतली जाते का, पण तोपर्यंत रनआउटचा इथं मोठा खतरा होऊ शकतो. आणि या ठिकाणी रनआउटचा खतरा एक मोठा गडी बाद झाला. माघारी परतला. आता मात्र सुंदर गोलंदाजीला दाद द्यावी लागेल कारण एका मागोमाग एक या ठिकाणी गडी बाद करतायत. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील आणि धावसंख्या पोहोचते. धावसंख्या होते 26. 7 चेंडू 13 धावांची गरज असं हे समीकरण आले. 7 चेंडू 13 धावा. नवीन फलंदाज दाखल झालाय अंकेश. एक समीकरण आम्ही इथे लावले. गाव आहे शेरवली आणि प्रत्येकाच्या नावामध्ये शेवटला श आहे. नक्कीच असे हे शेर या ठिकाणी मैदानात दाखल होत आहेत. आणि आता हा महत्वपूर्ण चौकार असेल 4 धावांचा आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचले 30 धावा. 6 चेंडू 9 धावांची गरज असं हे समीकरण या ठिकाणी आले. 6 चेंडू 9 धावा. नवीन गोलंदाज सिद्धेश. 6 चेंडू 9 धावांची गरज. पहिला चेंडू फेकला जातोय आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी 2 धावा घेतल्या जात आहेत. महत्वपूर्ण 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्यात.
आता समीकरण आले 5 चेंडू 7 धावांची गरज. जर आपण पहिली मॅच जर आपण पहिला सामना जर आपण पाहिला तर 6 चेंडू 6 धावांची गरज असताना देखील या ठिकाणी राधाकृष्ण क्रिकेट क्लब पोफळवणे संघाने हा सामना खेचून आणला होता आणि तीच गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल सिद्धेशला. 5 चेंडू 7 धावा. हवेमध्ये चेंडू, या चेंडू तिचा झेल घेतला तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला सामन्याचं समीकरण नक्कीच वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु चेंडूवरती फिल्डर आला परंतु झेल मात्र सुटला. तोपर्यंत एक धाव तर नक्कीच घेतली गेली. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या होते 33. 4 चेंडू 6 धावांची गरज. 4 चेंडू 6 धावा. पाहूया महत्वपूर्ण जबाबदारी असेल सिद्धेश्वरती गोलंदाजीची, ती जबाबदारी पार पाडेल का. तोपर्यंत मला वाटतं 2 धावा कंप्लीट केल्या. सुंदर रन बिटवीन द विकेट या ठिकाणी आपण पाहतोय. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. सुंदर रन या ठिकाणी आपण पाहिलं आणि 2 धावेच्या मध्ये धावसंख्या आता पुढे सरी. धावसंख्या होते 35. आता केवळ आणि केवळ एक चौकाराची गरज असेल जिंकण्यासाठी 4 धावांची. 3 चेंडू 4 धावांची गरज. बॅट्समनच गेलाय ना खाली. तर पाहूया क्रिकेटचा चित्त थरार आपण पाहतोय. सकाळच्या सत्रापासून ही दुसरी मॅच इथे सामना सुरू झालाय, संपत आलेला आहे. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. नक्कीच प्रेशर असेल ते गोलंदाज आणि फलंदाज यांच्यावरती देखील असेल, कारण मॅच जिंकवायची आपल्याला पुढे जायचं, पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा आहे. संघाची मोठी जबाबदारी असेल दोघांवरती देखील. एका बाजूने फलंदाज दुसऱ्या बाजूने गोलंदाज. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूचा सामना केला गेलाय. तोपर्यंत मिळाल्यात 1 धाव आणि तोपर्यंत मला वाटतं या ठिकाणी रनआउट. पुन्हा एका मागोमाग एक विकेट या ठिकाणी फेकले जात आहेत, कारण धावसंख्या आपल्याला प्रत्येक चेंडूची 2 धावसंख्या घ्यायची आहे. या रानामुळे या ठिकाणी चेंडू फेकला जातो आणि या ठिकाणी धावचित देखील होत आहेत, माघारी परत आहेत. अनुष्का चंद्रकांत शिकवण 502. आता त्यांच्याकडून आपल्याला देणगी प्राप्त झाली अशी अनुष्का चंद्रकांत शिगवण यांच्याकडून 502 रुपये असे भरघोष आर्थिक योगदान आपल्याला लाभलेलं आहे. त्यांचं देखील मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आयोजक यांच्या वतीनं. आणि आता नवीन फलंदाज दाखल होत आहेत वैभव काय करतोय. वैभव या ठिकाणी जबाबदारी पूर्ण करून मैदानामध्ये सामना जिंकवेल का देखील पाहावं लागेल. परंतु स्ट्राईक वरती मात्र असेल सिद्धेश. 2 चेंडू 3 धावांची गरज. महत्वाचा असेल हा चेंडू. मागील सामन्याप्रमाणे पाहूया